नमस्कार मित्रांनो, बघू शकता आज आमच्याकडे पावसाने परत आज जोर धरलेला आहे. त्याच्यामुळे आता जे आहे ते भाताची लावणीसाठी चिखल करायला सुरुवात केलेली आहे. त्या साईडला जे आहे ते आमचे काका नांगराने हे करतात, म्हणजे बैलाच्या सहाय्याने हे करतात. आणि समोर जे आहे तो अविनाश हे करतोय पॉवर टिलरने. आणि इकडे या साईडला जे आहे ते भाताची खणणी चालू आहे. आणि हे जे आहे ते मूठ आहेत, बघू शकतात मित्रांनो. मूठ बघू शकता मित्रांनो, हे मूठ एवढा राब खणलेला आहे आणि ते मूठ बांधलेले आहेत, जेणेकरून चिखल झाल्यानंतर. आणि जानेबाने सुन्या जो आहे तो आलेला आहे. सुन्या म्हणजे एक्सपर्ट मेकॅनिकल, सगळ्यांचा पाणी पुरवठा मॅनेजर आहे तो. तर अशा प्रकारे मित्रांनो इथं बघू शकता. आणि या साईडला आमचा हा राब आहे. इथं एवढे मूठ झालेत आता. आणि इकडे जे आहेत ते आपले जवान जे आहेत ते हे करतायत, भात म्हणजे मूठ बनवत आहेत ते. आता पाऊस चालू असल्यामुळे त्यांची जी जुगाड खतरनाक आहे. त्यांचा घोंगडी नाही त्यांच्याकडे, एकच जण आहे घोंगडा वाटतं, बाकी अभ्रकाज आहे ना. अरे भात हे भात बघू शकता मित्रांनो. पाऊस मध्यंतरी पावसाने दांडी मारल्यामुळे जे आहे ते भात जे आहे ते करपलेलं आहे, बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे. आणि इकडे मायकल हे हात दाखव ना. मायकल हात दाखव ना. हा, हे आहेत आपले जवान. बापरे वाली करून असं करून या साईडला बघू शकता मित्रांनो. आज आमच्याकडच्या जंगलामध्ये पण भरपूर पाऊस पडतोय. जंगलामध्ये मोठे म्हणजे हे आज सगळं एकदम धुक्कच झालेलं आहे. धुक्क झालेलं असल्यामुळे जे आहे ते आज पावसाचे चान्सेस जास्त आहेत असं. आणि आज जंगलामध्ये जास्त पाणी पडल्यामुळे जे आहे ना, नदीला पूर येऊ शकतो. आणि इकडनं बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे हे जोरात काम चालू आहे ना. इकडनं नदी आहे, नदीला काय आज पूर येईल बहुतेक, कारण आज पाऊस सुरू झालेला आहे. आणि या साईडला हा आमचा गाव आहे, या डोंगरीपाडा गाव आहे. इथं बांधारा आहे, त्या बांधाऱ्यावर जुना वड आहे. आणि या साईडला जी आहे ती आपली पॉवर ग्रीडची लाईन गेलेली आहे इकडच्या साईडला. आणि इथून जे आहे ते कास असल्यामुळे जे आहे ना, कास आहे ना, हा कास आहे. कारण कास म्हणजे काय तर नदीच्या गाळाने, नदीच्या किनारी जे बनवलेलं शेत असतं त्याला कास असे म्हणतात. आमच्या साईडला कास म्हणजे गाळाचा प्रदेश आहे, गाळाचा भूभाग आहे हा. सगळं म्हणजे डोंगरातनं जी नदीने गाळ वाहून आणलेला असतो त्या गाळाने हे शेत बनलेलं आहे. छोटं होतं, आता तर मोठं झालं, परत अजून तुटलं आहे ते त्या साईडला. तर इकडे बघू शकता मित्रांनो. आणि इथं हे मदळीचं झाड आहे, इकडनं पण लोकांनी हे केलेलं आहे आता पावसाचं. तर इथं बघू शकता मित्रांनो किती भात करपलेलं आहे, कारण पावसाने मध्यंतरी दांडी मारलेली होती ना. आता पाऊस चालू झालेला आहे, आता परत पुन्हा होईल, त्याला फुटेल न. ते आमचे वडील आहेत ते हे करतात. हेले म्हणजेच रेडे आहेत ना आमच्याकडे, त्यांना चारतात ते. ना इकडून असं हा कोणाला गणेश आहे यो, गणेशची घरवाली ना मायकल. गणेशचा जुगाड खतरनाक आहे. आणि गणेशचे मूठ सगळ्यात जास्त आहेत वाटतं आहे ना. एवढं ते त्यांनी एकल्यानेच करेल आहेत. हा, मग गणेला थंडा पाजीन ना मी तुम्हाला. एक तर थंडा पाजीन, पडूक जण आहात तुम्ही, थंडा पाजेन ना तुम्हाला मी. तशा प्रकारे मित्रांनो आज आमच्याकडे पावसाने सुरुवात केलेली आहे. आणि भोये अँड कंपनी आहे ना, ते तिचं आडनाव काय वर ती आहे तिचा कुबरा.
आणि तिने कुठला नवरा करेल आहे? नाही अजून. कुठला गवसेल तरी हवा ना का नाही? नाही अजून. तर अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता